बोटाऐवजी केली जिभेवर शस्त्रक्रिया, शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा। केरळमधील कोझिकोड येथील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी गुरुवारी लहान मुलीवर चुकीची शस्त्रक्रिया केल्याचे निदर्शनास आले आहे। एका 4 वर्षीय मुलीच्या बोटाऐवजी तिच्या जिभेवर शस्त्रक्रिया केल्याची घटना घडली आहे। या मुलीच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार मेडिकल कॉलेजच्या मॅटर्निटी अँड चाइल्ड केअर सेंटरमध्ये मुलीचे 6वे बोट काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती। शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या तोंडात कापूस दिसल्याने तिच्या जिभेवर शस्त्रक्रिया केल्याचे उघडकीस आले। या घटनेने वादाची ठिणगी पडल्यानंतर संबंधितांना निलंबित करण्यात आले आहे। जिभेवर ऑपरेशन झाल्याचे समजताच कुटुंबियांना धक्का बसला। पालकांनी चौकशी केली तेव्हा डॉक्टरांनी दावा केला की तोंडाच्या आत एक गळू असल्याचे निदान झाले आहे, त्यामुळे जिभेची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते। मुलीच्या जिभेत कोणतीही समस्या नसल्याचे सांगत कुटुंबाने याचे खंडन केले आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा निषेध केलाय। या घटनेची दखल घेत केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांना घटनेची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे। मुलगी सध्या रुग्णालयात दाखल असून कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। हॉस्पिटलने यावर आपली भूमिका स्पष्ट करताना चूक झाल्याची कबुली दिली आहे। एका दिवसात 2 मुलांची शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले असले तरी या अक्षम्य निष्काळजीपणाविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे।